एका पार्टीत गन घेऊन पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या शाहरुख खानला बाळासाहेब ठाकरेंनी एक फोन करून त्याचा माज उतरवला होता। ही गोष्ट आहे 11 जानेवारी 1997 ची। फिरोज नाडियावाला यानं बॉलिवूड मधल्या सर्व हिरो हिरोईनला सोबत घेऊन मुंबईत सर्वात मोठी पार्टी आयोजित केली होती। या पार्टीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे येणार होते, त्यामुळे प्रत्येकाची झडती घेऊन त्यांना आतमध्ये सोडलं जात होतं। ही पार्टी हॉटेल ओबेरा इथं सुरू झाली। तेव्हा शाहरुख खान पार्टीसाठी आत जात होता, पण तेवढ्यात तिथील मेटल डिटेक्टर वाजायला लागलं। मग पोलिसांनी शाहरुखची झडती घेतली आणि त्याच्या खिशात गन सापडली। पण या झडतीमुळे शाहरुख खान चांगलाच संतापला। त्यानंतर शाहरुखने पार्टी होस्ट फिरोज नाडियावालाला फोन लावला आणि त्याला शिव्या घालायला लागला। शाहरुखला समजावणं कठीण असल्यानं फिरोज नाडियावालाला लक्षात आलं, शाहरुखला समजावेल असा एकच माणूस या पार्टीत आहे, ती व्यक्ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे। नाडियावालाने शाहरुखचा सर्व विषय बाळासाहेबांना समजावून सांगितला। त्यानंतर बाळासाहेब म्हणाली, लाव रे फोन। नाडियावालाने लगेच फोन लावला। शाहरुखला वाटलं समोर फिरोज नाडियावाला बोलत असेल, म्हणून शिव्या द्यायला जसं त्याने तोंड उघडलं तसं समोरून आवाज आला, मी बाळासाहेब बोलतोय, तुझ्याकडे जे काही आहे ते रीतसर जमा कर आणि कसलाही गोंधळ न करता आतमध्ये ये। बाळासाहेबांचा आवाज ऐकून शाहरुखचा सगळा माज जागेवर दबला। तो आतमध्ये आला, पण गुपचूप एका कोपऱ्यात बसून राहिला।